डॉक्टर बालासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, कृषी महाविद्यालय आचलोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शिरवली ग्रामपंचायत या ठिकाणी कृषी दिन साजरा करण्यात आला। आणि या कृषी दिनानिमित्त विभागीय कृषी अधिकारी, त्याचप्रमाणे तालुका अधिकारी, कृषी अधिकारी, मंडल अधिकारी, त्याचप्रमाणे गावचे सर्व मान्यवर, आजी माजी, सरपंच, उपसरपंच, उपस्थित सर्व सभासद या ठिकाणी उपस्थित होते। त्याचप्रमाणे महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होता आणि या ठिकाणी कृषी विषयक लाईव्ह प्रत्यक्ष लागवडीचे कार्यक्रम, त्याचप्रमाणे कृषी विषयक अनेक माहिती, खतं असू दे, कंपोस्ट खते असू दे, तांत्रिक पद्धतीने कशी शेती करायची असे प्रात्यक्षिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। वृक्ष लागवड करण्यात आली होती आणि या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आणि आजचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिरवली गावा ठिकाणी साजरा करण्यात आला। त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे, त्याचप्रमाणे गावच्या सर्व मान्यवर, महिला मंडळ, महिला वर्ग, त्याचप्रमाणे ग्रामस्थांचे मी या शिरवली ग्रामपंचायतीकडून आभार मानतो, धन्यवाद करतो। आज जो शिरवली या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आचलोली कृषी विद्यापीठ, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत शिरवलीच्या संयुक्त विद्यमानाने आज जो कार्यक्रम ठेवला आला होता कृषी दिन म्हणून, आज आम्हाला ग्रामस्थांना खूप आनंद झाला की कारण आम्ही ग्रामस्थ फक्त एखादी झाडं लावतो, पण त्याचं संगोपन कसं करायचं हा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला इथं प्रात्यक्षिक करून अधिकारी वर्ग आणि ह्या आलेले शिवदूत, ह्या लोकांनी, कृषीदूत, ह्या विद्यार्थ्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे। आम्ही नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाचं अवलोकन करून आम्ही भविष्यात भातशेती किंवा फळबाग लागवड ही चांगल्या पद्धतीने करू, अशीच मी याच्या आजच्या कार्यक्रमाच्या वतीने अपेक्षा करतो। आज या शिरवली गावामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय आचलोली येथून आम्ही कृषीयुद्ध आलो आहोत। तरी या गावामध्ये आम्ही कृषी दिन हा साजरा केला। त्यामध्ये कृषी डिपार्टमेंटचे तालुका कृषी अधिकारी, कृषी मंडल कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक व सरपंच, उपसरपंच व सर्व पदाधिकारी या ठिकाणी आज उपस्थित राहिले आणि त्यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच या कोकण परिसरात जास्त प्रमाणात भात शेती व आंबे, काजू याची लागवड होते, त्याचा विमा कसा काढायचा, जरी आपत्कालीन काही पूरग्रस्त झाले तरी त्याचा नुकसान भरपाई म्हणून विमा योजना कशा करायच्या, पीक विमा योजना, अशी बरीच काही माहिती आज शेतकऱ्यांना आमच्या मार्फत गेलेली आहे। तरी सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो, त्यांनी आम्हाला इथे येऊन सहकार्य केले। धन्यवाद।